सर म्हणाल्याप्रमाणे डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होतो, तर राजकारण्यांच्या मुलांनी का नाही राजकारणात यावं? ती पार्श्वभूमी आमच्यासाठी तयार असते, आम्हाला ते एक्सपिरियन्सेस असतात. ऑफकोर्स त्या लोकांची आम्ही लहानपणापासून वडिलांना बघत असतो. तर 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 राजकारणात त्याच्यात काही गैर नाही आहे की राजकारणातली मुलं राजकारणात नाही यायला पाहिजेत म्हणून. आणि दुसरी गोष्ट जी तुम्ही म्हणालेत, माझ्या वडिलांच्या मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघात त्याच्यातला सर्वात अवघड हा मी जिथून उभी राहिली तो मतदारसंघ आहे. माझ्यासाठी मोहोळ म्हणून एक मतदारसंघ खूप सोपा होता, कारण का तिथे लोकसभेत माझ्या वडिलांना लीड मिळाला होता. आणि माझ्या इथे आदरणीय आडम मास्टर म्हणून CPIचे खूप दिग्गज नेते, आधीपासून हा त्यांचा दुसरा तिसरा टर्म होता, ते कामगार नेते आहेत. आणि तिथून मी तो चॅलेंज घेतला. मी सगळ्यांना सांगितलं की मला मोहोळ नाही, मला सोलापूर शहर मध्यमधून उभं राहायचं आहे, कारण का इथे गेले अनेक वर्षामध्ये आयडिओलॉजीचा विरोध होता, त्यांच्या अगेन्स्ट मला कधीच काही नव्हतं. आणि मी त्यांचा आशीर्वाद पण घेतला निवडून आल्यानंतर. तर तो खूपच अवघड मतदारसंघ होता आणि मी तिथून लढली, कारण का मला तिथे विकास कामं करायची होती म्हणून. आणि विकास कामं करण्यात राजकारण येऊ नये हा माझा हेतू होता. आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे गडचिरोली का, आता बारामतीचा उल्लेख केला, मी दुसऱ्यांच्या मतदारसंघात जाणं हे पण योग्य नाहीये. आणि गडचिरोली तुम्ही म्हणालात, अर्थात मला आवडेल गडचिरोलीत काम करणं किंवा एकंदरीत त्या नक्षलवादी भागात काम करणं, पण प्रत्येक मतदारसंघ हा कोण ना कोणाचा तरी असतो आणि तिथे आपण अतिक्रमण करणं किंवा तिथे जाणं हे पण योग्य, बऱ्याच जणांना ते खटकतं. आणि जरी मी लोकप्रतिनिधी सोलापुरातून असली तरी मी महाराष्ट्रासाठी काम करते आणि देशासाठी काम करते. तर माझं कधीच लिमिटेड असणार नाही माझ्या मतदारसंघापुरती. मंत्री होण्याचं स्वप्न मी आता तरी बघत नाही, कारण का मला काम करायचं आहे आणि आय डोंट थिंक आय डिझर्व इट, कारण मी खूपच नवीन आहे. सगळे म्हणतात की तुम्ही मंत्री व्हा वगैरे, मला खरंच माझी इच्छा नाही आहे. आणि काम केल्यानंतर आपोआप ते पद मिळतं, म्हणजे सगळं द एंटायर युनिवर्स कन्स्पायर्स फॉर यू टू अचीव इट, हे अल्केमिस्ट मधलं पावलो कोहेलेंचं वाक्य आहे. सो ते माझा फोकस तो नाही आहे. पण जर सपोजिंग आता मला असं वाटतं की एका समाज कल्याण मंत्री मी, शिष्यवृत्तीचा महत्त्वाचा विषय आहे, स्कॉलरशिपचा महत्त्वाचा विषय आहे, महिलांचा जो बॅकवर्ड मागासवर्गीय जे आहेत ते त्यांचे हॉस्टेल्स असतील, त्यांचे घरकुल योजना असतील, हा सगळा दुसरा महत्त्वाचा विषय. आणि ऑफकोर्स एज्युकेशन मी म्हणाली, आणि त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणं. मग वेगळे आर्थिक विकास मंडळ असतात, त्या माध्यमातून ह्यांच्यापर्यंत त्यांना आर्थिक क्षमता सक्षम करणं हा माझा तिसरा महत्त्वाचा फोकस आहे.